आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमारांविरोधात नाशिक नागपूरमध्ये गुन्हे दाखल। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाकडून पोलिसात तक्रार। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरला। यामुळे पालकमंत्र्यांच्या मनमानीला चाप बसणार। पालकमंत्र्यांना निधी खर्च करताना अनेक नियमांचं पालन करावं लागणार। शिवाय केंद्रानं ठरवून दिलेल्या दरानं वस्तू खरेदी करण्याच्या सूचना। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ल्याचा प्रयत्न। जनता दरबारावेळी दगड फेकून मारण्याचा प्रयत्न। रेखा गुप्ता जखमी, हल्लेखोर ताब्यात। रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह। लोकशाहीत मतभेद असू शकतात, परंतु हिंसाचाराला स्थान असू शकत नाही। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची ट्विट करत प्रतिक्रिया। वनताराच्या टीमकडून कोल्हापुरात पाहणी। नांदेड येथील मठाच्या जागेची वनतारा टीमकडून पाहणी। वनतारा उभारणार माधुरी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र। मठाच्या स्वामींसोबत वनतारा टीमनं परिसराची केली पाहणी। कॅप्टन तमिळ सेल्वन यांची आमदारकी कायम। सेल्वन यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली। सेल्वन हे सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार। राष्ट्रीय क्रीडा विधेयकाला मिळाली राष्ट्रपतींची मंजुरी। राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025चं कायद्यात रूपांतर। क्रीडा प्रशासनात व्यापक सुधारणा होणार। पर्युषण पर्वात मुंबईत 2 दिवस कत्तलखाने बंद राहणार असल्याची मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती। पर्युषण काळ जैन समाजासाठी पवित्र मानला जात असल्यानं निर्णय। तुळजाभवानी मंदिराचा कळस उतरवण्यावरून अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता। आयआयटीमधील तज्ज्ञांकडून 20 दिवसात नवा अहवाल येणार। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातून भाजप शिवसेनेत श्रेयवाद।